नमस्कार. मी कुंतल पालवे. कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत चिकन सूप. तर कशा पद्धतीने चिकन सूप बनवायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य मी ते तुम्हाला दाखवते. तर चला आज आपलं साहित्य पाहून घेऊ. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, ओलं नारळ, हळद, मीठ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि हे अख्खं आलं, त्यानंतर हा लसूण, 2 कांदे आणि खड्या मसाल्यामध्ये आपल्याला हे काळी मिरी, तेजपत्ता आणि दालचिनी हे 3 मसाले लागतात. तर आता आपण सुरुवात करू आपल्या बघायला. तर आपलं जे वाटण आहे खोबऱ्याचं, आल्याचं वगैरे, हे वाटण आणि चिकन हे सगळं सोबतच शिजवायचं. त्यामुळे आपण त्याचा अगोदर कांदा वगैरे कापून घेऊन सर्व वाटण तयार करू. तर इथे आता आपल्याला असं छोट्या छोट्या पीस मध्ये कांदा कापून घ्यायचा आहे. हे पहा. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. यामध्ये आपण 4 ते 5 काळी मिरी, 1 तेजपत्ता आणि 1 इंच दालचिनी एवढं हे टाकायचं. थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लगेच आलं लसूण पेस्ट घालायची. आणि जो आपण बारीक कापून घेतलेला कांदा आहे तो कांदा पेस्ट थोडीशी परतली की लगेच कांदा घालायचा आणि छान रंग बदलूपर्यंत परतू द्यायचं. थोडंसं मीठ घालायचं. मिठाने कांदा लवकर परतला जातो. आणि आता हे परततोय, कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण लगेच इकडे जे आपण वाटण तयार करायचंय आपल्याला. ह्याच्यामध्ये आपण काय काय घातले: ओलं नारळ, हिरवी मिरची 2 ते 3 हिरवी मिरची, कांदा, त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण आणि आल्याचे तुकडे. तर आता ह्याचं आपण वाटण तयार करू. आपला हा कांदा परतला आहे, जास्त पण नाही परतू द्यायचा. लगेच त्यामध्ये हे जे आपलं चिकन आहे ते चिकन टाकायचं आणि परत व्यवस्थित परतू द्यायचं. त्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ चवीनुसार तुम्हाला जेवढं हवं तेवढं टाका. आणि हा थोडस परतत आला की मग आपण जे वाटण वाटले ते वाटण आपण पाणी टाकून वाटायचंय. पाणी घातल्याशिवाय ते बारीक होणार नाही. हे पहा, त्याचा रंग चेंज झाला, बदल झाला की लगेच आपण त्यामध्ये आपलं हे वाटण टाकून घ्यायचं. वाटण घालून परत असं छान परतू द्यायचं. आपण सर्व मिश्रण, आपलं मसाले आणि सर्व काही मिक्स केलंय. पहा, हे असं झालंय. त्यामध्ये आता थोडंसं तेल कमी वाटतंय, थोडंसं तेल टाकू आणि जेवढं सूप तुम्हाला हवंय तेवढं पाणी तुम्ही त्यामध्ये घालायचंय. आता हे मिश्रण 5 मिनिटं छान फुल गॅसवर परतून घ्यायचंय व्यवस्थित. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचंय. पाणी थोडंसं कोमटच असलं पाहिजे. हे पहा, एकदम छान झालंय आपलं सूप. अशा प्रकारे याला कलर आला पाहिजे. आता 5 मिनिटाच्या वर झाकण ठेवून द्यायचंय आणि 5 मिनिटानंतर ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचंय. तर आता यामध्ये आपण पाणी टाकले, थोडीशी कोथिंबीर टाकायची नंतर आणि ह्याला झाकण लावून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने तुम्ही मी जसं ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने सर्व मसाले वगैरे सगळे तयार करून तुम्ही अशा पद्धतीने चिकन सूप घरच्या घरी तयार करू शकता. तर आता आपण कुकर लावून घेतले आणि ह्यामध्ये याला आपण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्या की आपलं चिकन व्यवस्थित प्रकारे शिजून निघतं. तर आता ह्या आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण आपलं चिकन शिजलंय का पाहू. तर हे पहा, आपलं हे चिकन
आता हे मी खात नाहीये, त्यामुळे मला टेस्ट करायला शिजलंय का पाहण्यासाठी द्यावं लागेल. हे पहा, पण मस्त एकदम पाहिजे तसं सूप पण एक खूप छान झालंय. तुम्ही पण अशा पद्धतीने चिकन सूपची रेसिपी ट्राय करा आणि एकदम छान होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.